तर हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आम्ही जातो कल्याणच्या काला तलाव पार्कमध्ये। भेटूया पुढे। आम्ही आता कल्याण ठाणेच्या मेन हायवेक पोचलो। आज एक देव पावलेलो आमका, कारण ह्या रस्त्याक ट्राफिक नाही, नाहीतर ह्या रस्त्याक भरपूर ट्राफिक असता। आता माझं नशीब चांगला की जो ह्या व्हिडिओ काढता त्याचं नशीब चांगला काय माहिती, कारण दर टायमाक मी ह्या रस्त्याने गेले त्या टायमाक मला ट्राफिक गावलेला जा। आम्ही आता कल्याण गार्डनच्या इकडे पोहोचलो। त्याच्या आधी आम्ही इकडे 2 वेळा गेलो, तेव्हा त्या गार्डन बंद होता, पण जेव्हा आम्ही सकाळी गेलो तर 2 वेळा परतून गेलो। फायनली आज गार्डन ह्या चालू आहे, आपण संध्याकाळी गेलो। आता आम्ही गार्डनमध्ये गेलो तर मी असं माझ्या डोक्यात काय टेन्शन असतात किंवा ताप असतात तर मी असं शांततेच्या ठिकाणी जातो। मी मोस्ट ऑफ खाडीवर जाते डोंबिवलीच्या। आता ह्याच्यामुळे गार्डनला येलं ह्या टेन्शनला घेऊन। बघा आमच्या स्वागतासाठी ह्यांच्यानी पर्सनली वेलकम केल्याने या लाईटी बिटी लावून तलावामध्ये। आणि काय होया आमका बाळासाहेब ठाकरे यांचं सुंदर असं स्टॅच्यू रात्रीच्या डेकोरेशन लाइटिंगमध्ये अजूनच सुंदर दिसता। मला काय नाही, दुसरं काय नाही, काय म्हणजे काय सांगू। या तलावावरती खेळणाऱ्या लहान पोरांका बघून माका माझे जुने दिवस आठवतात। आम्ही पण तलाव गार्डनमध्ये असेच खेळायचो, पण आता आयुष्य माझ्याबरोबर वेगळे खेळ खेळता। माका फोटो काढूक सांगायला, पण त्याला माहितीच नाही की मी त्याचा व्हिडिओ घेतो कसा काढायचा आहे। पोज देऊ इकडे बघू। तर आम्ही आता गार्डनमधून निघतो। ह्या गार्डन खरंच खूप मस्त आहे, या गार्डनला नक्कीच भेट द्या। आम्ही आता ठाकुर्लीच्या 90 फीट रोडला गेलो। रात्रीची फिरण्याची मजा इकडे वेगळीच असता। कोणाक रात्रीचं फिरायला आवडते तुम्ही कमेंटमध्ये सांगा। या थंड हवेत फिराक काय वाटणार नाही, पण दुपारी फिरणं म्हणजे पृष्ठभागावरती चटके लागण्यासारखं। तर माझं ह्यो छोटंसं ब्लॉग मी आता इकडेच संपवतोय। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नका।